महापालिकेच्या आयुक्त पदावरती कोण बसणार याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती। पण अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध असूनही फडणवीसांच्या मर्जीतील अश्विनी भिडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला। या व्हिडिओतून पाहूयात मुंबईच्या मनपा आयुक्त अश्विनी भिडे नेमक्या कोण आहेत। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे आज निवृत्त होणार आहेत। त्यांच्या ठिकाणी आता अश्विनी भिडे यांची नवे आयुक्त म्हणून नियुक्ती होणार आहे। अश्विनी भिडे या आज पदभार स्वीकारतील। अश्विनी भिडे या 1995च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत। त्या मूळच्या सांगलीतल्या। यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवरती जबाबदारी निभावली आहे। BMCच्या अतिरिक्त आयुक्त पद असेल किंवा MMRDAच्या अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले। अश्विनी भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखल्या जातात। त्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या। मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड प्रोजेक्टच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी निभावली आहे। मुंबईतील पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रो म्हणजेच मेट्रो 3 प्रकल्पाला कठीण परिस्थितीमध्ये मार्गी लावण्याचं श्रेय त्यांना जातं। या कामकाजाची दखल घेत त्यांना मेट्रो वुमन म्हणून ओळखलं जातं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या कार्याचं त्यावेळी कौतुकच केलं होतं। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले। एक अत्यंत कार्यक्षम आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जातं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी सायंकाळी बैठक झाली। मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदासाठी 2 अधिकाऱ्यांची नावं चर्चेत होती। एक होतं असीम गुप्ता यांचं आणि दुसरं होतं अश्विनी भिडे यांचं। अश्विनी भिडे यांच्या नावाला मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध होता। नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांचं नाव उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे केलं होतं। मात्र मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बैठकीनंतर अश्विनी भिडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली। या दोघांमध्ये सुमारे 1 तासभर चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येते आणि दोघांमधील बैठकीनंतर अश्विनी भिडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे। मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांच्यासोबतच मिलिंद म्हैसकर, असीम गुप्ता, संजय मुखर्जी यांचीही नावं चर्चेत होती। परंतु या 3ही अधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठता डावलून अश्विनी भिडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला। मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी निवड झालेल्या अश्विनी भिडे या पहिल्या महिला अधिकारी ठरणार आहेत। अश्विनी भिडे यांनी पूर्वी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची धुरा देखील सांभाळली आहे। अश्विनी भिडे यांना आयुक्त पदाचा 3 वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळणार आहे। त्यांच्या या नियुक्तीमुळे महापालिकेतील महिला राजचं वर्तुळ आता पूर्ण झालंय। दरम्यान मुंबई महापालिकेच्या प्रशासनावरती सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत। अश्विनी भिडे या महिला अधिकाऱ्याकडे पहिल्यांदाच पूर्णवेळ महापालिका पदभार असल्यानं प्रशासनाचा कारभार सुधारण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे। यात मुंबईतील शिवसेना ठाकरे आणि भाजपमधील राजकीय संघर्षात प्रशासकीय समतोल राखण्याचं काम आव्हान देखील अश्विनी भिडे यांच्या पुढे असणार आहे। त्यामुळे आता ही आव्हानं अश्विनी भिडे कसा स्वीकारतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।